मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणात त्यांच्या राहत्या घरातून दळवींना अटक करण्यात आली होती। ही घटना नोव्हेंबर 2023 मध्ये घडली होती आणि त्यानंतर जेमतेम 1.5 वर्षांनी दत्ता दळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतलाय। दत्ता दळवी यांच्या पक्षबदलानं ईशान्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला आणि प्रामुख्यानं आमदार सुनील राऊत यांच्या बालेकिल्लेला सुरुंग लागल्याचं बोललं जातंय। मुक्तागिरी बंगल्यावर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात दत्ता दळवी यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये मोठा धक्का बसलेला आहे। कारण माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर समर्थक असलेले दत्ता दळवी यांनी आज शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवेश केलेला आहे। संजय राऊत यांचं निकटवर्तीय त्यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे। त्यांनी रोखण्याचा प्रयत्न नाही केला किंवा ठाकरेंकडून कोणी रोखण्याचा प्रयत्न नाही ते ऍक्च्युअली कोणाला तसं माहितीच नव्हतं। सुनील राऊत पण मला फोन केला होता, पण तसं आज जातील असं कोणाला माहित नव्हतं आणि त्यामुळे मी पण तो कोणाला काही सांगायला गेलो नाही। मी काय जाणार आहे, मी रागवलं असं काय मी सांगितलं नाही। कारण मला कसं होतं की आपण कार्य म्हणजे प्रवाहामध्ये राहूनच काम करायचं। कालपर्यंत मी मिटिंगला होतो, काल मिटिंगला होतो, परवा मिटिंगला होतो, त्याच्या आदल्याची मिटिंगला होतो। म्हणजे मी काय सगळं सोडून असाच बसलो होतो आणि इकडे आलो असं नाही। पण काही ठिकाणी कार्यपद्धतीमध्ये जर तुम्ही घडी बसवत नसाल, सुनील राऊत असो किंवा संजय राऊत सावे असो, पण घडी बसवत नसाल तर त्याला काही अर्थ नाहीये। आणि आजची पक्षाची परिस्थिती हे तशी चांगली नाही आहे, हे कधीतरी मानायला तयार व्हायला पाहिजे। कारण संभाषण होत नाही, शाखेमध्ये शाखाप्रमुख बसत नाही, लोकांना भेटत नाही, आपली कार्यपद्धती वाढवत नाही। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर बघितल्यानंतर आता आपल्याला कुठेतरी चांगलं काम करण्यासाठी एका शिवसेनेमधून दुसऱ्या शिवसेनेमध्ये जाणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळे मी आलेलो आहे। खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक मोठा धक्का मानला जातोय। मुंबईच्या उपनगरांमध्ये एक मोठं नाव आहे आणि त्यांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। कॅमेरा पर्सन अनिलसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।